नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या निरोगी आयुष चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा एक साधा पदार्थ म्हणजे कांदा। पण तुम्हाला माहिती आहे का, कच्चा कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर तो आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो। कच्च्या कांद्यात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरयुक्त संयुगे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि विविध आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळवण्यास मदत होऊ शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कच्चा कांदा खाल्ल्याने कोणते 12 आरोग्यदायी फायदे मिळू शकतात आणि तो योग्य पद्धतीने कसा खावा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा फायदा अनेकांना माहीतच नसतो। 1. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत। कच्च्या कांद्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराच्या प्रतिकारशक्तीला मदत करू शकतात। हवामान बदलल्यावर वारंवार सर्दी, खोकला किंवा संसर्ग होणाऱ्या लोकांसाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो। 2. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर। कांद्यातील फ्लॅव्होनॉइड्स आणि सल्फर संयुगे हृदयाच्या आरोग्याला सहाय्य करू शकतात। नियमित संतुलित आहारात कांद्याचा समावेश केल्यास रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते। 3. रक्तदाब नियंत्रणासाठी सहाय्यक। काही संशोधनानुसार कांद्यातील घटक रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात, मात्र रक्तदाबासाठी चालू औषधे स्वतःहून बंद करू नयेत। 4. रक्तातील साखर नियंत्रणात मदत। कच्च्या कांद्यातील काही घटक इन्सुलिनच्या कार्याला सहाय्य करू शकतात। मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने संतुलित प्रमाणात कांद्याचा आहारात समावेश करू शकतात। 5. हाडे मजबूत ठेवण्यास मदत। काही अभ्यासांनुसार कांद्यातील पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात। विशेषतः वाढत्या वयात हाडांचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो। 6. शरीरातील सूज कमी करण्यास मदत। कांद्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यास सहाय्य करू शकतात। 7. सर्दी खोकल्यात उपयोगी। पारंपरिक पद्धतींमध्ये कांद्याचा वापर सर्दी आणि खोकल्याच्या त्रासात केला जातो, तथापि गंभीर लक्षणे असल्यास वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे। 8. मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त। अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यास मदत करतात, त्यामुळे एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो। 9. पचन सुधारण्यास मदत। कांद्यात प्रीबायोटिक फायबर असते, जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देते, यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते। 10. वजन नियंत्रणासाठी सहाय्यक। कच्च्या कांद्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे तो पोट भरल्याची भावना निर्माण करू शकतो, त्यामुळे वजन नियंत्रणासाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयोग होऊ शकतो। 11. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर। व्हिटॅमिन क आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात, यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास सहाय्य मिळू शकते। 12. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सहाय्यक। कांद्यातील काही पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहारासोबत हा फायदा अधिक प्रभावी ठरतो।
कच्चा कांदा कसा खावा? सॅलडमध्ये, लिंबू सोबत, जेवणासोबत, काकडी आणि टोमॅटोसह, दुपारच्या जेवणात. कोणांनी काळजी घ्यावी? ज्यांना ॲसिडिटी, गॅस किंवा पोटाच्या काही समस्या आहेत त्यांनी कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळावे. कुठलीही गंभीर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, कच्चा कांदा हा एक साधा पण पोषक पदार्थ आहे. तो संतुलित आहाराचा भाग म्हणून खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती, हृदयाचे आरोग्य, पचन आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही रोज कच्चा कांदा खाता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.